उपवासाची आपली साबुदाणा वडा तयार आहे। पहा, फार कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेला आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतोय। तर आज आपण उपवास स्पेशल, आषाढी एकादशी स्पेशल रेसिपी पाहणार आहोत। याआधी पण एक मी पोस्ट केली आहे, जे की शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे, जे उपवासाला पण चालतात, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल। ती सुद्धा रेसिपी नक्की पहा। ही पाहिल्यानंतर तर आज आपण एकादशी स्पेशल, उपवास स्पेशल साबुदाण्याचे वडे करणार आहोत। तर साबुदाण्याचे वडे फुटू नये म्हणून काय काळजी घ्यायची, ह्या सगळ्या टिप्स मी दिल्या आहेत व्हिडिओमध्ये। जसं जसं रेसिपी पुढे करत जाऊ तसं तसं, तर नक्की पहा, स्किप करू नका। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बनवण्यासाठी इथं मी शाबू घेतलाय, जवळजवळ हा 200 ग्रॅम आहे। भिजू घालायच्या आधी तर हा मी रात्रभर भिजू ठेवला होता आणि तो व्यवस्थित आता भिजलाय, अगदी मॅश होतोय हाताने, अशा पद्धतीने भिजलं पाहिजे। आता दोन पर्याय आहे, एक तर आपण ह्याला चोळून घेऊ शकतो, म्हणजे खूप मॅश करायचा, हाताने कुस्करायचा, आणि दुसरी गोष्ट फुटू नये म्हणून साबुदाणा वडा मिक्सरमधून थोडंसं म्हणजे जस्ट एक बाइंड करून, एक राऊंड करून फिरवून घ्यायचं। एकच राऊंड करायचं, जास्त नाही करायचं, नाहीतर साबुदाणा वड्याचं पीठ झाल्यासारखं होईल, साबुदाण्याचं पीठ झाल्यासारखं होईल। त्याच्यामुळं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मॅश करून घेऊ शकता असं हाताने, आणि दुसरी गोष्ट तुम्ही मिक्सरमधून सुद्धा वाटून घेऊ शकता। जर खूप चांगला भिजला असेल तर खरं तर मॅश करायला लागत नाही, हाताने कुस्करला जातो। चला तर मग आता साबुदाणा करायला सुरुवात करूया। तर मी साबुदाणा पूर्ण साईडला काढून घेते, व्यवस्थित माझा आहे म्हणून मी काही मिक्सरमधून वाटून घेणार नाही। तुम्हाला हवं असेल तर नक्की वाटून घ्या, गरज असेल तर। हाताने पण कुस्करल्यावर होतो, काही गरज पडत नाही। हे पहा, असं कुस्करला पाहिजे। जेवढं तुम्ही कुस्कराल तेवढं फुटणार नाही वडे, अंगावर येणार नाहीत। आणि नाही कुस्करता येत असेल, खूप जणांना कुस्करता येत नाही, तर काय करायचं, सरळ मिक्सरमधून वाटून काढून घ्यायचे। आता मी ह्याच्यात चवीनुसार हिरवी मिरची टाकणार आहे। मी इथं वाटून हिरवी मिरची घेतली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कट करून हिरवी मिरची घेऊ शकता, नाहीतर अर्धी हिरवी मिरची, अर्ध लाल तिखटसुद्धा घेऊ शकता। त्याच्यानंतर मी इथं शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे बारीक वाटून, एक मीडियम, म्हणजे जसं साबुदाण्याला आपण वाटतो तसं, आणि ते सुद्धा ह्याच्यात टाकून घेते आहे। हे कमी जास्त तुम्ही करू शकता। इथं मी माझ्या चवीनुसार, म्हणजे घरात जसं लागतं त्यानुसार ॲडजस्ट करते आहे, तुम्हाला हवं त्यानुसार तुम्ही करू शकता। आणि त्याच्यात आपण मीठ घालणार आहोत, करून घेते, तुमच्या चवीनुसार ॲड करून घेते। मी इथं जेव्हा 2 वाटी साबुदाणा होता तेव्हा अर्धीला थोडंसं जास्त वाटी मी कूट वापरलं आहे, आणि चवीनुसार मीठ वापरलं आहे। आणि मिरचीची तुकडीसुद्धा तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता। तर हे असं व्यवस्थित चुरून घ्यायचं, फुटत नाही चुरल्यावर। आणि चुरून घेता येत नसेल तर सरळ मिक्सरमधून वाटून घ्यायचं। साबुदाणा व्यवस्थित कुस्करून झालाय, तर आता काय करायचं, छोटे छोटे घ्यायचं, हाताला तेल लावायचं म्हणजे चिटकून बसत नाही, आणि हे हाताचं लागलेलं पूर्ण काढून घ्यायचं। काही निघत नाही खरं, पण काढून घ्यायचं, हात धुवून घेतला तरी चालेल। आणि या पद्धतीने खूप जाड नाही ठेवायचा, एकदम पसरट असं साबुदाणा वडा तयार करून घ्यायचा। या पद्धतीने जाड ठेवलं तरी फुटतो, मी खूप ऑनेस्ट सांगते, जाड ठेवलं तरी फुटत असतं। तुम्ही पाहत असाल की एकदम पसरट आहे, असा करून घ्यायचा। चला तर मी सगळे वडे असेच करून घेते। आता करून तयार आहेत, आता आपण हे तळून घेणार आहोत। चला तर मग तळायला सुरुवात करूया। भरपूर सारं घ्यायचं, व्यवस्थित तळले गेले पाहिजे ह्याच्यासाठी। आणि आता आपण तेल गरम व्हायची वाट बघतोय की माझं तेल गरम झालं का। मी थोडंसं शाबू टाकून बघितलं आहे, गॅस बारीक करायचा, नाहीतर अंगावर येण्याची शक्यता जास्त असते। तर तेल आपलं एकदम व्यवस्थित गरम झालं आहे। आता आपण सगळे वडे तळून घेणार आहोत। वडे तळायला सुरुवात करूया। मी सोडणार आहे आता, तर बारीक गॅस केला मी। मीडियम फ्लेमवर तळायचे कधी पण वडे, त्याने व्यवस्थित क्रिस्पी होतात। अंगावर यायचं असं काही भीती असेल ना, तर सरळ अशी गाळणी घ्यायची जी आपली असते घरात, ती अशी उलटी ठेवायची, त्याने अंगावर येत नाही अजिबात। आला तर ह्या गाळणीला टच होतो वडा। साईडनी व्यवस्थित भाजून घेते, आणि आपण दुसऱ्या साईडने पलटणार आहोत। आता
दुसऱ्या साईडने पलटणार आहे। हे पहा, या पद्धतीने थोडीशी काळजी घ्यायची, फुटतात वडे, त्याच्यामुळं जर व्यवस्थित चुरलं असेल तर नाही फुटणार, पण शक्यतो काळजी घेतलेली चांगली। तर हे असे आता वडे एकदम व्यवस्थित होतं, ते अंगावर येत नाही आहेत। ते कसे झालेत हे पहा, बिलकुल अंगावर नाही आले आणि सेफ्टी घ्यायची तर नाही येणार अंगावर। तर हे व्यवस्थित चुरले असतील तर येतच नाही, पण सेफ्टीसाठी म्हणून हे तुम्ही असं ठेवू शकता। तर आता हे माझे वडे एकदम व्यवस्थित झालेत, क्रिस्पी झालेत। आपण साईडला काढून घेणार आहोत। आता काढून दाखवते। हे आपले वडे एकदम व्यवस्थित झालेत। आवाज पहा आता, हे पहा एकदम कुरकुरीत असा आवाज येतोय आणि अंगावर वडे नाही आले। तर हे पहा, या पद्धतीने सगळे काढून घ्यायचे, खूप क्रिस्पी होतात। त्याचे वडे सुद्धा आपण असेच तळून घेणार आहोत। मी एक एक सोडते। घाई नाही करायची, मीडियम फ्लेमवर तळायचे। चला तर मी तळून घेते मग हे सुद्धा। आपला साबुदाणा वडा तयार आहे। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब। याची साबुदाण्याची वड्याची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तुम्हाला याशिवाय कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तर भेटूया नवीन व्हिडिओ